नमस्कार. या एका खास विश्लेषणात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थेट काळाच्या मागे जाणार आहोत, अशा ऐतिहासिक संस्थांचा शोध घ्यायला ज्यांनी हजारो वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला शिक्षणाचा रस्ता दाखवला. विचार करा, जेव्हा जगातल्या अनेक भागांमध्ये लोकांना औपचारिक शिक्षणाची ओळखही नव्हती, तेव्हा आपल्या भारतात ज्ञानाचा प्रकाश अतिशय तेजस्वीपणे पसरत होता. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. तर आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे प्राचीन शिक्षण व्यवस्था, दुसरं महान प्राचीन विद्यापीठे, तिसरं या विद्यापीठांची प्रमुख वैशिष्ट्ये, चौथं भारताचं जगाला असलेलं योगदान आणि शेवटी त्यांचा झालेला ऱ्हास आणि आजचा वारसा. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, प्राचीन शिक्षण व्यवस्था आणि गुरु-शिष्य परंपरा. मित्रांनो, प्राचीन भारतात शिक्षणाचा उद्देश फक्त आणि फक्त नोकरी मिळवणं हा कधीच नव्हता बरं का. ही अतिशय महत्त्वाची पायाभूत संकल्पना आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. या संपूर्ण व्यवस्थेचा सर्वात मोठा पाया होता ती म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. आता ही नक्की काय होती? तर ही एक अशी निवासी शिक्षण व्यवस्था होती जिथे विद्यार्थी प्रत्यक्ष गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घ्यायचे. म्हणजे बघा, इथे नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, तर संपूर्ण व्यक्तिमत्व विकास, नैतिक मूल्य आणि समाजसेवा यावर भर दिला जायचा. आणि याच अतिशय शिस्तबद्ध आणि अनुभवाधारित पायावर पुढे जाऊन ती मोठी महाविद्यापीठं उभी राहिली. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, महान प्राचीन विद्यापीठे. आता आपण अशा ऐतिहासिक आणि विशाल विद्यापीठांच्या जगात प्रवेश करत आहोत, ज्यांनी त्या काळी जगभरातल्या ज्ञानसाधकांना अक्षरशः चुंबकासारखं खेचून आणलं. या संस्थांचा कालखंड जर आपण पाहिला ना, तर तो अतिशय मोठा आणि थक्क करणारा आहे. अगदी इसवी पूर्व 700च्या काळातच तक्षशिला विद्यापीठाची मोठी भरभराट झाली होती. त्यानंतर पुढे 5व्या शतकात म्हणजे गुप्त साम्राज्याच्या काळात नालंदाची स्थापना झाली आणि मग दुर्दैवाने 12व्या शतकात परकीय आक्रमणामुळे त्यांचा नाश झाला. हा असा हजारो वर्षांचा ज्ञानाचा एक प्रचंड मोठा प्रवास आहे. आता यातल्या प्रत्येक विद्यापीठाचं स्वतःचं असं एक वेगळं, अगदी खास वैशिष्ट्य होतं. उदाहरणार्थ तक्षशिला. हे सध्याच्या पाकिस्तानात स्थित होतं आणि तिथे प्रामुख्याने आयुर्वेद, राजकारण आणि युद्धशास्त्र यावर लक्ष केंद्रित केलं जायचं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण महान अर्थशास्त्रज्ञ चाणक्य आणि संस्कृत व्याकरणाचे विद्वान पाणिनी तिथेच शिकत होते. दुसरीकडे होतं बिहारमधलं नालंदा. गुप्त काळात उभं राहिलेलं हे एक महाकाय निवासी विद्यापीठ होतं. इथे बौद्ध तत्त्वज्ञान आणि खगोलशास्त्राचं सखोल शिक्षण दिलं जायचं. चीनचा तो प्रसिद्ध प्रवासी ह्युएन त्सांग तोही इथेच आला होता. नालंदाची भव्यता खरोखरच अवाढव्य, म्हणजे शब्दांच्या पलीकडची होती. नालंदाचं ग्रंथालय संपूर्ण जगभर प्रसिद्ध होतं. असं म्हणतात की त्यात चक्क लाखो पुस्तके आणि हस्तलिखितं होती. जरा विचार करा, एकाच विशाल परिसरात हजारो विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र राहत होते आणि त्यांच्या सोबतीला जगातील ज्ञानाचा हा एवढा प्रचंड मोठा साठा तिथे उपलब्ध होता. हे चित्रच खरोखर थक्क करणार आहे, नाही का? पण हो, फक्त तक्षशिला आणि नालंदाच नाही, तर भारतात इतरही अनेक महत्त्वाची आणि विशिष्ट केंद्र होती. जसं की बिहारमधलं विक्रमशिला विद्यापीठ हे बौद्ध धर्मशास्त्र आणि तंत्रज्ञानाचं मोठं केंद्र होतं. गुजरातमधल्या वल्लभी विद्यापीठात प्रशासन, राजकारण, व्यापार आणि जैन तसंच बौद्ध शिक्षणावर भर दिला जायचा. तर ओदंतपुरी हे नालंदासारखीच शिक्षण पद्धती असलेलं आणखी एक प्रमुख केंद्र होतं. म्हणजे बघा, उच्च शिक्षणाचं एक अतिशय वैविध्यपूर्ण आणि विस्तृत जाळे त्या काळी भारतभर पसरलेलं होतं. वळूया आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे, या विद्यापीठांची प्रमुख वैशिष्ट्ये. या सर्व प्राचीन संस्था इतक्या यशस्वी आणि त्यांच्या काळाच्या इतक्या पुढे नक्की कशा काय होत्या, हे पाहणं अतिशय रंजक आहे. तर या यशाचे प्रामुख्याने 4 मोठे आधारस्तंभ होते. पहिलं म्हणजे त्यांची निवासी शिक्षण व्यवस्था, जिथे विद्यार्थी परिसरातच राहून शिकायचे. दुसरं, ही खऱ्या अर्थाने जागतिक केंद्रे होती. म्हणजे चक्क चीन, तिबेट आणि कोरिया येथून विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी यायचे. तिसरं होतं बहुविषयक शिक्षण. म्हणजे एकाच ठिकाणी गणित, युद्धशास्त्र, साहित्य असे वेगवेगळे विषय शिकवले जायचे. आणि चौथं म्हणजे मूल्याधारित शिक्षण. एकाच निवासी परिसरात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि विविध विषय एकत्र उपलब्ध असणं ही त्या काळाच्या मानाने अत्यंत प्रगत आणि आधुनिक विचारसरणी होती, यात काहीच शंका नाही. आता आपला चौथा मुद्दा, भारताचे जगाला योगदान.
आता आपण अशा एका भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत जो खरोखरच खूप उत्साहवर्धक आहे आणि ज्याचा प्रभाव आजही संपूर्ण जगात आपल्याला जाणवतो. या महाकाय विद्यापीठांनी संपूर्ण जगाला नक्की दिलं तरी काय? तर शून्याची संकल्पना, दशमान पद्धती, आयुर्वेद, योग, सखोल तत्वज्ञान आणि संस्कृत व्याकरण. आता ह्या केवळ ऐतिहासिक नोंदी नाहीत हं. आधुनिक जागतिक विज्ञान, वैद्यशास्त्र आणि भाषाशास्त्राचा हा भक्कम पाया आहे. हा तोच पाया आहे जो याच प्राचीन परिसरांमध्ये रचला गेला आणि जो आजही अगदी या क्षणीही संपूर्ण मानवजातीला अतिशय उपयोगी पडत आहे. आणि आता आपला 5वा आणि शेवटचा मुद्दा, ऱ्हास आणि वारसा. इतका तेजस्वी आणि अभिमानास्पद इतिहास पाहिल्यानंतर आता एका थोड्याशा दुःखद आणि गंभीर अध्यायाकडे वळण्याची वेळ आलीय. इथे एक अतिशय महत्वाचा आणि विचार करायला लावणारा गंभीर प्रश्न नक्कीच निर्माण होतो. इतकी महान विद्यापीठे नष्ट का आणि कशी झाली? ज्ञानाची इतकी मोठी उत्तुंग शिखरे अचानक कशी काय कोसळू शकतात? ऐतिहासिक पुराव्यानुसार 12व्या शतकात झालेली परकीय आक्रमणे हे या विनाशाचं सर्वात मोठं कारण होतं. या आक्रमणांमध्ये त्या विशाल ग्रंथालयांचा अक्षरशः जाणीवपूर्वक नाश करण्यात आला. याशिवाय काळाच्या ओघात राजाश्रय आणि आर्थिक पाठिंबा कमी होत गेला हे देखील या संस्थांच्या अस्ताला कारणीभूत ठरलं. ज्ञानाची ही पेटती दीपगृहे अशा ऐतिहासिक घडामोडींमुळे कायमची शांत झाली. पण म्हणतात ना, ज्ञानाचा वारसा कधीच पूर्णपणे पुसला जात नाही. आजच्या या आधुनिक काळात नालंदा विद्यापीठाची पुन्हा एकदा नव्याने उभारणी करण्यात आली आहे. यातून प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली आणि आपल्या परंपरेबद्दल एक नवीन जागतिक आकर्षण पुन्हा एकदा निर्माण होत आहे आणि हे पाहणं अतिशय प्रेरणादायी आहे. ती जुनी आग, ती ज्ञानाची ज्योत पुन्हा एकदा प्रज्वलित होत आहे. हा इतिहास केवळ भूतकाळातील एखादी नोंद नक्कीच नाहीये. भारत केवळ संस्कृतीचा देश नाही तर ज्ञानाचा जागतिक गुरु होता. यातून हे अगदी स्पष्ट होतंय की प्राचीन विद्यापीठांनी दाखवलेला ज्ञानाचा तो मार्ग आजही आधुनिक जगाला दिशा दाखवतोय. आता जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या सर्व अद्भुत प्राचीन विद्यापीठांपैकी कोणतं विद्यापीठ तुम्हाला खऱ्या अर्थाने सर्वात जास्त थक्क करणारं वाटलं आणि का? यावर नक्की विचार करा. आजच्या विश्लेषणात एवढंच. ज्ञानाचा हा शोध आपण असाच सुरू ठेवूया.